आता आपल्याला हे काय भाजायचंय का काय? आता आपण इथे स्टीम करणार आहोत स्टीम करणार. स्टीमर मध्ये. सौमिल, तुझ्यासाठी मी स्टीमर तयार ठेवलंय. हो. स्टीमर आपण तयार ठेवलं. हो. याच्यात खाली आपण थोडे केळीची पानं टाकून घेऊया. बर. चला वाफ आली आहे, बघूया का? हो, yes. अरे क्या बात है यार, सुंदर झालंय हा. पानांच्या सुगंधावरनं कळतंय की आतले मोदकाचे मासे सुद्धा चांगले. अप्रतिम छान वाफवल्या गेलेले आहेत. वाफवल्यावर आतून कसं दिसतंय जरा बघूया का? हम्म. बघा सौमिलजी, अरे क्या बात है यार. पानांचा रंग, त्यात मॅरिनेशनचा रंग हम्म. आणि माशांचा एकंदरीत स्वाद, सुंदर. याचा अर्क त्या मोटला मध्ये उतरलेला आहे. मोटल्यात अफलातून पदार्थ आहे. साहित्य आणि कृती लिहून घ्या. मोदके माशाचा मोटला. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: मोदके मासे 1 मोठा बाऊल, किसलेलं ओलं खोबरं 1 वाटी, बिंबळ 5 ते 6, घरगुती तिखट मसाला 1 चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, लसूण 4 ते 5 पाकळ्या, काळी मिरी अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, हळद अर्धा चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये मोदके मासे घ्या. त्यात 2 ते 3 बिंबळ ठेचून त्याचा रस काढून माशांमध्ये घाला. आता त्यात हळद आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करून माशांना मॅरिनेट करून घ्या. एका बाजूला बाउलमध्ये ओलं खोबरं, लसूण, काळी मिरी, हिंग, घरगुती तिखट मसाला, कोथिंबीर घालून पाणी न घालता जाडसर वाटून घ्या. वाटणात थोडं मीठ घालून एकत्र करून घ्या. तयार वाटण माशांच्या मिश्रणात घाला. वरून बिंबळ किसून घाला आणि मिश्रण एकजीव करून घ्या. आता केळीचं पान हलकं गरम करून घ्या. पानाचे तुकडे करून घ्या. 2 तुकडे एकावर एक ठेवून त्यात तयार केलेलं माशांचं मिश्रण भरून त्याची पुडी करून ती केळीच्या पानाच्या दांडीने बांधून घ्या. तसंच केळीच्या पानाचे 2 तुकडे एकावर एक ठेवा. त्यावर 2 हळदीची पानं एकावर एक ठेवा. पुन्हा माशांचं मिश्रण त्यात भरून त्याची पुडी करून ती केळीच्या पानाच्या दांडीने बांधून घ्या. आता स्टीमरमध्ये केळीच्या पानांवर तयार केलेल्या पुड्या ठेवा आणि वाफवून घ्या. मोदके माशाचा मोटला तयार. यार सौमिल, आपला पदार्थ फार अप्रतिम झालेला आहे. खूप छान झालं. आणि हा करत असताना मला एक काय जाणवलं की तुला फक्त तुझ्या रिसॉर्ट चालवण्याविषयीचा एक व्यावसायिक दृष्टिकोन नाहीये, तर खाद्यपदार्थांमधली अगदी निसर्गापर्यंत पोहोचणारी माहिती पण आहे. आणि तू इतका छान पदार्थ केला त्याबद्दल फार मनापासून थँक्यू.